हाय, आपल्याला आता उद्या जायचे 70 किलोमीटर पक्षी सोडायला. इथून आपल्या घरापासून 70 किलोमीटर. आता त्यासाठी उद्या आपल्या सकाळी लवकर निघावं लागेल. सकाळी तिथं 8 वाजता तरी पक्षी पोचले पाहिजे. 8 वाजता 8 ते घेतलेत पिंजऱ्यामध्ये भरून आणि ठेवलेले आहेत इथं पिंजऱ्यामध्ये भरून. रात्रीचेच भरले ना पिंजऱ्यामध्ये. रात्रीचं भरायचं कारण का रात्रभर पिंजऱ्यामध्ये पक्षी. आता वाजले सकाळचे 6:15 ते 6:30. आता आपण निघलोय. आपले रात्रीचे कबूतर आपण पिंजऱ्यामध्ये भरले होते ते घेऊन कबूतर सोडायला, जे आपलं आज 70 किलोमीटरला जाऊन पक्षी सोडायचेत. आता आपण येतोय, मित्र येतोय, त्याच्या गाडीची वाट बघतोय इथं रस्त्याला. तो आल्यानंतर आपण त्याच्या गाडीमध्ये हे पिंजरे टाकून जाणार आहोत. बघा आता आपण पक्षी गाडीमध्ये भरलेत आणि आता निघलोय आपण सोडायला ते. तर हा आहे मंचर बेल्ला रोड. बेल्ले हे शहर गाव म्हणजे याच्या बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे आणि इथं सोमवारी बघा इथं बेल्ल्याचा बाजार भरतो. इथं पुणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा बेल्ल्याचा बाजार असतो. इथं आजूबाजूच्या पूर्ण गावामधून इथं बैल विक्रीसाठी येतात. आणि आता आपण ते डोंगर आणि त्याच्यावर त्या पवनचक्की एकदम भारी. इकडं म्हणजे जो कल्याण नगर हायवे आहे ना एकदम भारी आहे. जो आपण पुणा नाशिक हायवे त्यांनी जातो आपण पुण्याला, तिकडं ट्रॅफिक वगैरे म्हणजे नको वाटतं. पण ह्या जो आपण कल्याण नगर हायवे ना हा एकदम हायवे पण चांगला आहे आणि जाण्या येण्यासाठी पण ट्रॅफिक कमी, गाड्या कमी आहेत, आजूबाजूला क्लायमेट चांगले, म्हणजे इकडे प्रवास करायला पण एकदम. आता आपण पोचलो इथं 70 किलोमीटरवर. इथं पक्षी आता आपण खाली घेतलेत. एक 5 ते 10 मिनटं रेस्ट करून देणार आहे त्यांना आणि मग सोडणार आहे. आता आपण 4 टॉसिंग सेपरेट केले होते एकट्याने. त्याच्यामुळं आता हे आमचे मित्र आहेत मंचरचे दिलावर शेठ, त्यांचे पक्षी आहेत आता आपल्याबरोबर. एकत्र पक्षी सोडणार आहे आपण आता सगळे. पहिले कसं एक एक पिंजरा सोडत होतो पक्ष्यांचा, जेणेकरून त्यांना घरचा रस्ता कळावा. आता आपलं एकत्र पक्षी सोडण्याचं कारण काय माहिती आहे का हे पक्ष्यांना एकत्र सोडलं म्हणजे समजल का एक पक्ष्यांमधून बाजूला कसं जायचं. कारण की आता हे दिलावर शेटे त्यांचे पक्षी मंचरला आहे ना आपले रांजणीला आहेत समजा. तर मग पक्ष्यांना एकमेकामधून बाहेर पडता आलं पाहिजे, जेणेकरून पक्षी एकामाग एकच गेला नाही पाहिजे. प्रत्येकाला मिक्स होऊन बाहेर पडता आलं पाहिजे. म्हणून आपण हे आता सकाळी जे आपण 70 किलोमीटरवरून पक्षी सोडले होते ते 40 ते 45 बरोबर त्यांच्या ते घरी पोचलेले आहेत आणि सर्वच्या सर्व पक्षी घरी पोचलेले आहेत. अशा प्रकारे आपलं जे 70 किलोमीटरचं आज टॉसिंग होतं ते कंप्लीट पूर्ण झालेलं आहे.